नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अॅग्रोवन. केंद्र सरकारनं कापूस आयातीवरचं 11% शुल्क काढलं, याची माहिती तुमच्यापर्यंत आलीच असेल. या शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ देखील मिळू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. मग शुल्कमुक्त आयातीमुळे आपल्या देशात कापसाचे भाव पडतील का? विशेष म्हणजे जेव्हा आपला नवीन हंगामातला कापूस हाती येईल तेव्हा यंदाप्रमाणे कापसाचा बाजारभाव कोसळेल का? तर याचं उत्तर नाही असं आहे. त्याला प्रामुख्यानं 3 कारणं आहेत. मग नेमकी 3 कारणं कोणती आहेत, त्याचा आपला कापूस बाजाराला कसा आधार राहू शकतो, याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, केंद्र सरकारनं कापसावरचं 11% शुल्क काढलं. त्यामुळं बाजारामध्ये आपल्याला काहीसे चढउतार दिसून येत आहेत. आपल्या देशातल्या बाजाराचा जर विचार केला तर देशातल्या बाजारात कापसाच्या भावामध्ये आपल्याला काही बाजारांमध्ये अगदी 200-300 रुपयापर्यंत देखील चढउतार दिसून आली आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र आज कापसाचा बाजारभाव वाढलेला आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव वाढण्यामागं प्रामुख्यानं 2 कारणं आहेत. तर त्याचं कारण असं आहे की भारत हा कापूस उत्पादनामध्ये आघाडीवरचा एक देश आहे. आता जेव्हा भारतच आयात करणार आहे, भारतानं आयातीवरचं शुल्क काढलं म्हणजे भारताची मागणी वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामधून भारत कापूस खरेदी करणार आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस दर सुधारण्यामध्ये मदत झाली. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे दर वाढीसाठी आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे कच्च्या तेलाच्या भावात झालेली सुधारणा. आता मागच्या आठवड्यात आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव नरमलेला होता. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 76 सेंटच्या दरम्यान कापसाचा बाजारभाव बंद झाला होता. परंतु आज दुपारपर्यंत कापसाचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 80 सेंटच्या दरम्यान पोहोचलेला होता. याला भारतानं काढलेलं आयात शुल्क आणि कच्च्या तेलाच्या भावात झालेली सुधारणा हे 2 घटक कारणीभूत होते. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव सुधारले, मग नेमकं भारतात आयात होणार आहे का? म्हणजेच काय, आयात शुल्क काढल्यामुळं भारतात खरंच कापसाची आयात मोठ्या प्रमाणात वाढेल का? उद्योगाने जो अंदाज दिला आहे त्या प्रमाणामध्ये खरंच आयातीचं प्रमाण वाढलेलं असेल का? याचं देखील आपण थोडक्यात आढावा घेऊयात. आता जर कापसाची आयात आपल्या देशात व्हायची असेल तर आयात होणारा कापूस हा स्वस्त असायला हवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशात खरंच कापूस आयातीची गरज आहे का, यावर थोडंसं आधी आपल्याला प्रकाश टाकावा लागेल. आता उद्योगांचं म्हणणं आहे की 1 ऑक्टोबर 2026 पासून जेव्हा आपला नवीन कापसाचा हंगाम सुरू होईल तेव्हा जवळपास 80 ते 85 लाख गाठी कापूस शिल्लक राहील. म्हणजे देशात कापसाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा आहे. मग जर देशात कापसाचा पुरवठा असेल तर नेमकं आयात का वाढवायची आहे हा देखील प्रश्न पडतोय. तर उद्योगाचं यावर म्हणणं आहे की देशात सध्या जो काही कापूस उपलब्ध आहे त्याची गुणवत्ता कमी आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण कापसाची आयात करणं गरजेचं आहे. आता जर समजा गुणवत्तापूर्ण कापसाची आयात करायची असेल आणि जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस महाग असेल, जर देशातले जर चांगल्या कापसाचे भाव वाढलेले असतील तर या कमी गुणवत्तेच्या असलेल्या कापसाचा वापर का वाढला नाही? म्हणजे कमी गुणवत्तेच्या कापसाला कमी भावामध्ये का उठाव आला नाही, असा देखील प्रश्न अभ्यासकांनी उपस्थित केला आहे. आता जर कापूस आयात व्हायची असेल तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव कमी लागतील, आपल्याकडे भाव जास्त लागतील. मग नेमका आयात होणाऱ्या कापसाचे भाव काय आहेत? तर उद्योगाने दिलेल्या माहितीनुसार सध्या आयात होणारा कापूस हा 65,000 ते 66,000 रुपये प्रतिखंडीच्या दरम्यान पडतो आणि आपल्या देशामध्ये देखील त्याच दरम्यान कापसाचा भाव आहे. परंतु उद्योगाचं म्हणणं आहे की प्रक्रिया केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातून जे काही सूत मिळतं त्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळं खंडीमागं उद्योगांना जवळपास 3 ते 4,000 रुपयांचा फायदा होतो. म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय बाजारातला कापूस आणि आपल्या देशातला कापूस यांचे बाजारभाव जवळपास सारखेच आहे. परंतु सुताचा जो काही उतारा मिळतो तो जास्त असल्यामुळं उद्योगांची मागणी आयात कापसाला वाढू शकते असं उद्योगांचं म्हणणं आहे. आता कापसाची आयात आणखीन एका घटकावर अवलंबून असेल, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातले बाजारभाव. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये लगेच भारतानं आयात शुल्क काढल्यानंतर बाजारभाव वाढलेले आहे, जवळपास 7-8% भाव वाढलेत. आता या पुढच्या कालावधीमध्ये जर आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी राहिले तरच कापसाची आयात मोठ्या प्रमाणात होईल. उद्योगाने अंदाज व्यक्त केला की आता कापसाची आयात वाढू शकते. आधी असा अंदाज होता, म्हणजे आयात शुल्क लागू असताना अंदाज असा होता की कापसाची आयात 47 लाख गाठींवरती स्थिर होऊ शकते. पण आता आयात शुल्क काढलं त्यामुळे कापसाची आयात 60 ते 65 लाख गाठींच्या दरम्यान पोहोचू शकते असा अंदाज उद्योगांनी व्यक्त केला आहे. परंतु अभ्यासकांना हा अंदाज मान्य नाही आहे, कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस स्वस्त नाही आहे. पुढच्या कालावधीमध्ये देखील कापसाचे भाव कमी राहतील याची देखील शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे भारताची कापूस आयात हे आधीच्या अंदाजापेक्षा जास्तीत जास्त 5 ते 10 लाख गाठींनी वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय. म्हणजेच काय, कापसाचे बाजारभाव जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या देशापेक्षा थोडेसे कमी जरी असले तरी कापसाची आयात मोठ्या प्रमाणात वाढणार नाही. त्याला प्रामुख्यानं कारण आहे, एक तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील कापसाची उपलब्धता पुढच्या कालावधीमध्ये कमी होईल. USDAचा अंदाज सांगतो की जगातल्या प्रमुख देशांमधलं कापसाचं उत्पादन यंदा कमी होणार आहे. त्यामध्ये अमेरिका,
त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, भारत, चीन, इजिप्त, टर्की या सगळ्या देशांमध्ये कापसाचं उत्पादन कमी अधिक प्रमाणात कमीच होणार आहे. आता भारताविषयी USDAचा अंदाज जो आहे तो धक्कादायक आहे. USDAचं म्हणणं आहे की भारतात यंदा उत्पादन वाढू शकतं, पण नेमकं भारतातल्या कापसाचं उत्पादन कसं होईल, कसं राहील, हे आपल्याला देशात पाऊस कसा पडेल, परिस्थिती कशी राहील यावरून पुढच्या टप्प्यामध्ये स्पष्ट होईलच. परंतु यंदा कापसाचं उत्पादन कमीच राहील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. आता जर समजा नव्या हंगामामध्ये कापसाचं उत्पादन कमी झालं, देशातला कापसाचा साठा नेमका किती राहील याविषयी उद्योगांनी जो अंदाज दिला त्याविषयी बाजार अभ्यासक सहमत नाही आहेत. त्यामुळं देशातलं उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे. शिल्लक साठा नेमका किती राहील हे आत्ता सांगणं कठीण आहे, कारण उद्योगांनी जो अंदाज दिला त्याशी बाजार अभ्यासक आणि खुद्द काही उद्योग देखील सहमत नाही आहेत. त्यामुळं देशातला कापसाचा पुरवठाच कमी राहण्याची दाट शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. युद्धामुळं कच्च्या तेलाचे आणि पॉलिशरचे भाव वाढलेले आहेत. ही परिस्थिती नेमकी किती दिवस राहील हे देखील सांगता येत नाही. त्यामुळं हा देखील आधार आपल्या कापसाच्या बाजाराला पुढच्या टप्प्यामध्ये राहीलच. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे रुपयाचं मूल्य. आता आपण सर्वजण बघतोय की डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचं मूल्य हे दिवसेंदिवस कमीच होत आहे. रुपया आज देखील आपल्याला 95 ते 96 रुपयांच्या दरम्यान दिसतोय, म्हणजे $1 तुलनेमध्ये 95 ते 96 रुपये आपल्याला मोजावे लागतात. त्यामुळं होणारे आयात महाग असते. आता रुपयाचं हे अवमूल्यन थांबलं नाही. जर डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचं मूल्य कमीच होत राहिलं तर आयात होणारा कापूस महाग होणार आहे. त्यामुळं याचा देखील आधार आपल्या देशातल्या बाजारामध्ये राहील, कारण आयात होणारा कापूस हा रुपयाचं मूल्य कमी झाल्यामुळं आपल्या देशात महाग पडेल. सगळ्यात आणखीन महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे की आता आयातीचा खर्च आहे तो वाढलेला आहे, कारण भारताला कापूस आयात करणं सोपं नाही आहे. आयातीसाठी किमान आपल्याला 1.5 ते 2 महिने लागतात. तसं सध्या आयातीचा म्हणजे जहाजांचा मालवाहतुकीचा खर्च वाढलेला आहे, इन्शुरन्सचा खर्च वाढलेला आहे. त्यामुळे देखील आयात कापूस आपल्याला महाग पडू शकतो. हे सगळे समीकरण आपण लक्षात घेतल्यानंतर एकंदरीतच नवीन हंगामात देखील कापसाचा बाजारभाव खूपच पडेल याची शक्यता खूपच कमी आहे. कापसाचा बाजारभाव आपल्याला हमीभावाच्या आसपास स्थिरावू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. म्हणजे यंदा सरकारनं कापसाला जो हमीभाव जाहीर केला 8,667 रुपये याच्या आसपास, म्हणजे 8,500 रुपयांच्या आसपास कापसाचा बाजारभाव आपल्याला दिसेल असं अभ्यासकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं ऐन लागवडीच्या तोंडावर केंद्र सरकारनं कापूस आयातीवरचं जे 11% शुल्क काढलं, त्यामुळं आपण घाबरून न जाता किंवा आपल्या लागवडीचं नियोजन न बदलता आपली जी स्थानिक परिस्थिती आहे, आपल्याकडे नेमका पावसाचा अंदाज कसा राहील, यंदा पावसाचा अंदाज कमीच आहे, आपल्याकडं आपल्या जमिनीला योग्य बियाणं कुठलं आहे, कमी कालावधीचं वाण कोणतं आहे, या सगळ्यांचा विचार करून आपण आपल्या पद्धतीनं जसं आधी ठरवलं होतं त्यानुसार नियोजन करणं फायदेशीर राहू शकतं. म्हणजे सरकारच्या निर्णयामुळं आपल्याला आपलं नियोजन बदलावं अशी परिस्थिती बाजारामध्ये यापुढे राहणार नाही. आता आपण सगळं अनुभव घेतोय की मार्च महिन्यापासून कापूस बाजारातलं समीकरण युद्धामुळे बदललेलं आहे. युद्ध सुरू व्हायच्या आधी कापसाचा बाजारभाव आपल्याला हमीभावाच्या आसपास दिसत होता, परंतु युद्धामुळं जसं कच्चं तेल महाग झालं, कच्च्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले, त्यामुळे पॉलिस्टरचे भाव वाढले आणि कापड निर्मितीसाठी आपल्या कापसाचा वापर वाढलेला आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये देखील एल निनोचं सावट आपल्या देशावरच नाही तर प्रमुख कापूस उत्पादक देशांवर असणार आहे. त्यामुळं जागतिक कापूस उत्पादनामध्येच घट येण्याची दाट शक्यता आहे आणि याचाच आधार कापूस बाजाराला केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर राहू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते. तर 11% आयात शुल्क जरी काढलं तर कापसाची आयात आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता खूपच धुसर आहे. उद्योगांनी जो अंदाज व्यक्त केला की देशामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक राहील त्याची देखील शक्यता कमी आहे. या अंदाजाशी बाजार अभ्यासक सहमत नाही आहेत आणि देशातलं उत्पादन किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातलं उत्पादन यंदा एल निनोमुळे कमी होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये आपल्या रुपयाचं अवमूल्यन देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. जर समजा आपल्या रुपयाचं मूल्य $1 तुलनेमध्ये 100 रुपये झालं तर कापसाची आयात मोठ्या प्रमाणात महाग होईल. त्यामुळे आपल्या देशामध्ये बाजारभाव स्थिर राहण्याला देखील मदत होणार आहे. नवीन हंगामामध्ये अभ्यासकांनी अंदाज व्यक्त केला की 8,500 रुपयांच्या आसपास रेट राहू शकतात. त्यामुळं हा सगळा अंदाज लक्षात घेऊन आत्ताची परिस्थिती लक्षात घेऊन आपण नियोजन करणं गरजेचं आहे. या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारात काय घडामोडी घडतात, त्याचा नेमका कसा परिणाम दरावरती होतो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय परिस्थिती राहते, वेगवेगळ्या देशांमध्ये लागवडीची आणि उत्पादनाची काय परिस्थिती आहे, आपण याचा आढावा घेतच राहू. त्यासाठी आपल्या अग्रवालच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.